दुसरी बाब म्हणजे हे ऐतिहासिक सभागृह आहे. इथे समोर बसून मी नारद पुरस्कारासह अनेक कार्यक्रम कव्हर केले, पण आज पहिल्यांदाच इथे व्यासपीठावर बसून पुरस्कार घेणार आणि नंतर भाषण व्यक्त करण्याची संधी मला आज मिळते. त्याचा विशेष आनंद आहे. एक गोष्ट मला वाटते की प्रत्येक नोकरदाराचं जे वार्षिक मूल्यमापन असतं ते त्याच्या कंपनीमध्ये होतच असतं, पण पत्रकारांचं काहीसं वेगळं असतं. त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन त्यांची कंपनी ही करतच असते, पण समाजही करत असतो. दैनंदिन त्यांच्या रोजच्या ज्या बातम्या असतात त्या बातम्यांचा अर्थ प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार आपल्या विचारधारेनुसार लावत असतो आणि त्यातून आमच्या वाट्याला अनेकदा टीकाच येते, क्वचितच कौतुक होतं. आणि त्यात वेळेला असा जर पुरस्कार मिळत असेल तर आपली वाटचाल योग्य दिशेने चालू आहे असं वाटतं. त्यासाठी मी या संस्थेचाही आभारी आहे. कोणताही पुरस्कार नवी उमेद देणारा, आपल्या मूल्यांवरील विश्वास वाढवणारा असतो हे निश्चित, परंतु तरीही मी खूप काही मोठं काम केलं आहे असं मला वाटत नाही. जे काही केलं ते अतिशय प्रामाणिकपणे आणि मनापासून केलं आणि त्याचंच फलित म्हणून हा पुरस्कार मिळतोय. गेल्या 13-14 वर्षांच्या माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेकांचं सहकार्य मला लाभलं. सर्वप्रथम माझे कुटुंबीय, जी माझ्याबरोबर जिने पत्रकारितेचे धडे घेतले आणि कामही केलं काही का, तर जी माझी क्रिटिकही आहे एका अर्थाने, आणि तिच्या सहकार्याशिवाय मी आता करू शकलो नसतो. कुटुंब व्यवस्था हे भारतीय समाज भारतीय संस्कृतीचं एक मोठं मूल्य आहे. त्यांच्या सपोर्टशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि विशेषतः माझे आई बाबा गेल्यानंतर जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असे माझे सर्वच नातेवाईक, इथले अनेक जण आज इथे उपस्थित आहेत, त्या सर्वांचेही मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर जिथे मी पत्रकारितेचे धडे गिरवले ती रानडे इन्स्टिट्यूट, तिथले माझे गुरुजन तांबट सरही आज इथे आहेत. त्यानंतर दैनिक लोकसत्ता सकाळमध्ये जे प्रशिक्षणार्थी बातमीदार म्हणून काम करताना त्यांनी मला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, असे सर्वजण. गेल्या 13 वर्षात महाराष्ट्र टाइम्समध्ये जे विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या आणि काम मला सोपवलं की पराग सर, लोणी सर आणि आमची संपूर्ण महाराष्ट्र टाइम्सची टीम, त्यांचाही मी मनापासून आभारी आहे. पुढे काम करताना शिक्षण, संरक्षण, हवामान, केंद्र सरकारी कार्यालय आणि सध्या राजकारण आणि महापालिका या बीटवर मला ज्यांनी सहकार्य केलं असे माझे सर्व सहकारी, आणि विशेषतः पत्रकारांच्या कामामध्ये सोर्सेसचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यांनी योग्य वेळी योग्य माहिती आणि खरी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांना विश्वास होता की याला माहिती दिल्यानंतर त्याचा योग्य वापर होईल. अशा सर्व सोर्सेसचा मी मनापासून आभारी आहे. हा पुरस्कार आश्वासक पत्रकारितेसाठी आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर यापुढे अजून चांगलं काम करेन हा शब्द देतो आणि माझ्या आईबाबांच्या स्मृतीला हा पुरस्कार अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी.